शिखर बँक घोटाळ्यातल्या अजित पवारांच्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप। क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे आव्हान देणार। याचिका दाखल करण्यास कोर्टाकडनं अण्णा हजारेंना वेळ। राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड। समन्स रद्द करण्यासाठी उशिरा याचिका केल्यानं कोर्टाची कारवाई। लोकसभा निकालानंतर अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर। सकाळीच दौऱ्याला सुरुवात। पुण्यातील पूरस्थिती संदर्भात बैठक आणि आषाढी वारी नियोजनाचाही आढावा। लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या अपयशाचं भाजप आज मुंबईत विश्लेषण करणार। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मतदारसंघनिहाय कामगिरीचा आढावा घेणार। शरद पवारांच्या प्रभावामुळे गेम पलटला। लोकसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश। जयंत पाटलांचं वक्तव्य। इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचं शानदार स्वागत। सांगली लोकसभेत काही गोष्टींवरनं आपल्याबाबत गैरसमज पसरले। जयंत पाटलांची टीका। आम्ही आघाडीचा धर्म पाळला। जयंत पाटलांचा दावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज वाढदिवस। शिवतीर्थ निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन। तर राज ठाकरेंचा जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असा बॅनरवरती उल्लेख। जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता। निर्मला सीतारामन एनडीए सरकारचा अर्थसंकल्प मांडणार। भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही, विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल। वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरनं तीव्र नाराजी। पुण्यातल्या ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण। विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवालला आज कोर्टात हजर करणार। पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष। 19 जूनपर्यंत मुंबईत पावसाची विश्रांती। उन्हाचे चटके सहन करावे लागणार। पुढचे 5 दिवस पावसासाठी अनुकूल वातावरण नाही। कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले। कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय निश्चित करणार। पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नी तोडग्याचे प्रयत्न। भाजीपाल्याच्या दरामध्ये 40 ते 50% वाढ। आवक घटल्यामुळे भाज्या महागल्या। कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर अटकेची टांगती तलवार। अल्पवयीन मुलीवरती बलात्कार प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी। येडियुरप्पांच्या अटकपूर्व जामिनावरती आज हायकोर्टात सुनावणी। G7 परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल। आज जागतिक नेत्यांसह द्विपक्षीय चर्चा करणार। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा आणि आफ्रिकेसंदर्भातल्या परिसंवादात मोदींचा सहभाग। रशियामध्ये नदीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांवर आज अंत्यसंस्कार। काल रात्री उशिरा तिघांचं पार्थिव मूळगावी रवाना। भडगाव आणि अमळनेर इथे अंतिम संस्कार। 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विशेष विमान कुवेतवरनं कोच्चीत दाखल। अग्नितांडवात केरळमधले 23, तामिळनाडूमधील 7 आणि कर्नाटकमधल्या एकाचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।